प्रताप सरनाईक साहेबांचे आभार मानतो, पूजाताई आमगाव यांचे आभार मानतो. कारण ह्या 2-3 वर्षापासून ही गाडी बंद होती चालू, पण ती बंद पडली होती. पण त्या पूजाताई आमगावकर आणि प्रताप सरनाईक यांच्यामार्फत चालू झाली. त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. कारण आम्हाला बोरीला किंवा आम्हाला बंबईसाठी जायला लागायचं, तर आमच्या गाडीचे पूर्ण वांदे झाले होते, तर त्यांचे आभार मानतो. सर्वप्रथम मी खरोखर श्री प्रताप सरनाईक महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री यांचं खरोखर मी अनारी ग्रामस्थ यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. कारण त्यांनी खूप 4 वर्षापासून ही गाडी बंद होते आणि या गाडी आजपासून सुरू झालेली आहे. अनारी ग्रामस्थांना खरोखर मनापासून आनंद झालेला आहे आणि ही गाडी आमच्या अनारी गावातील ग्रामस्थांसाठी खूप सांगायचा आनंद वाटतोय की आपले माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या प्रयत्नाने आणि समाजसेवक पूजाताई आमगावकर यांच्या प्रयत्नाने ही मोठी चळवळ. आज किती वर्ष आम्ही भाईंदरमध्ये, आज मी जवळजवळ 18 वर्ष भाईंदरमध्ये जातो, परंतु अजूनपर्यंत या गाड्या कोणी चालू करत नव्हत्या. परंतु प्रताप सरनाईक साहेब आणि आमगावकर मॅडम समाजसेविका यांच्या प्रयत्नातून ह्या 2 गाड्या, अजून एक गाडीचं नाव खेड गाडी, ह्या चालू आहे. खूप छान की आपण भाईंदरवरून बॉम्बे सेंटर या ठिकाणी जावं लागायचं. एवढं मधलं अंतर 1 ते 1.5 तास अंतर आपल्याला कमी झालं. खूप खूप धन्यवाद. मैं हूं अवधेश और आप देख रहे हैं बाउंडर इंडिया टीवी। महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जैसे ही बने, उन्होंने सभी डिपो का दौरा किया और जिन जिन गांवों को जो बस जाती थी, जो बंद थी, उसे वो बहुत ही जल्दी चालू किए। इसी प्रकार आप देख सकते हैं, इस हम भाईंदर पश्चिम में हैं और डिपो के सामने जहाँ पे शिवसेना के कार्यकर्ता पदाधिकारी खुशी का ठिकाना नहीं है, आपस में मिठाइयाँ बांट रहे हैं। उसकी वजह है कि कोकन गाँव में जो 3 बसें जो कोरोना काल में जो रुक गई थी, जो नहीं जा रही थी, अब वो फिर से चालू किया गया। पिछले महीने में 3 बसें चालू की गई थी और अब आज के दिन 3 बसें और चालू की गई है। तो आइए बात करते हैं शिवसेना के पदाधिकारियों से, उनके अंदर कितनी खुशी है और कितना। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व मीरा भाईंदरचे संपर्क प्रमुख आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि प्रयत्नाने मीरा भाईंदरवरून या बस खेड आणि अनारी गाव याच्यासाठी चालू करण्यात आलेली आहे। तिकडच्या सर्व ग्रामस्थांची जी मागणी होती, ती मागणी आमचे आमदार मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि याच्या आधी 1 महिन्याआधी देखील साहेबांनी इकडनं कोकणसाठी व कोल्हापूरसाठी बस चालू केलेल्या आहे। तर आमचे आमदार प्रताप सरनाईक मंत्री यांच्यातर्फे या मीरा भाईंदर शहरासाठी जिथे जिथे बस कमी आहे तिथे तिथे बस देण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि याच्यापुढे देखील ज्या ज्या लोकांची मागणी असेल त्या पद्धतीने साहेब त्या गावचे जे बंद झालेल्या बसेस असतील ते नक्कीच चालू करून देतील आणि आम्ही सर्व शिवसैनिक इथे आज या बस चालू करण्यासाठी उपस्थित आहोत। आमचे महिला संघटक निशा नार्वेकर, विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर आणि इतर सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि फार खुशीने या बसेसचं आम्ही सोडण्याचं इथे उद्घाटन यासाठी खुश आहेत कारण त्यांना आता मुंबई सेंटर किंवा लोलपरेल किंवा बोरुली या ठिकाणी जायची गरज नाही आहे। त्यांच्या हक्काची गाडी सकाळी 8 वाजता अनारी या ठिकाणी सुटणार आणि जशी ही सूचना सरनाईक साहेबांनी जाहीर केली, प्रचंड आनंद आणि पेढे वाटप या ठिकाणी सुरू आहे। आज खरंच आनंदाचा दिवस आहे। माझे जिल्हा प्रमुख राजूजी भोईर, जिल्हा संघटक निशांत नार्वेकर यांचे शुभ हस्ते आज या गाडींची आपण सुरुवात करत आहोत आणि आदरणीय प्रताप सरनाईकांच्या कामाला सलाम। ज्या क्षेत्रात ते हात घालतात त्या क्षेत्रात ते सोनं करतात, हे अखंड मीरा भाईंदरने किंबहुना महाराष्ट्राने आता अनुभवलेलं आहे आणि याच्याही पुढे 5 वर्ष विविध गोष्टी सरनाईक साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पाहायला मिळतील। बिल्कुल, प्रताप सरनाईक विजनरी मैन है। पूरे महाराष्ट्र में जिस तरीके से मीरा भाईंदर ठाणे का विकास किया, उसी तरीके से वो मंत्री बनने के बाद जो है
पूरे महाराष्ट्र में एसटी बस जो है परिवहन कहीं ना कहीं जो है एक लाल परी कही जाती थी, लेकिन अभी उसको उड़ाने का काम जो है प्रताप सरनाइक साहब ने पूरे महाराष्ट्र में कर रहे हैं। इंडिया के अलग अलग स्टेट में उन्होंने दौरा किया है। कितना ज़्यादा हाईटेक जो है महाराष्ट्र का परिवहन सेवा वो कर सकेंगे, वो कर पाएंगे। जब उनका कार्यकाल खत्म होगा, 5 साल पूरा होगा, तो निश्चित तौर पे पूरे इंडिया में जो है महाराष्ट्र के परिवहन सेवा को लोग देखने आएंगे। ये हम सभी सगळ्यांना जय महाराष्ट्र। ही गाडी कोरोनापासून खरंच बंद झालेली होती। लोकांना या गाडीसाठी बोरवलीला जायला लागत होतं आणि लोकांची मागणी होती। गेल्या वर्षी 10 मार्चला 2024मध्ये साहेब आमदार होते, तेव्हा साहेबांकडे मी ह्या गाडीची मागणी केली होती। साहेबांनी याच्यासाठी लेटर दिलं होतं। स्वतः विजय गाते पत्रकार आमच्या बरोबर होते। आम्ही ठाण्याला जाऊन याचा पाठपुरावा केला होता। नंतर साहेब जेव्हा परिवहन मंत्री झाले तेव्हा साहेबांकडे पुन्हा याची मागणी केली गेली अनारी गाडीची, आणि साहेबांनी लगेच याचा पाठपुरावा करून आम्हाला ही कोकणात जाणारी लोक जे आज खरंच आनंदात आहेत, कारण शिमगा होळी या होळीसाठी निमित्त लोक गाडीतून हा सुखकर प्रवास करतील। आणि सगळ्यांना कोकणवासियांना आम्ही आवाहन करतो की खरंच छान साहेबांनी लालपरी दिली आहे। सुखकर प्रवास सगळ्यांचा हो आणि सगळ्यांनी बुकिंग सुरू करा। आणि सगळे एकदम कोकणवासी तर खूप आनंदी आहेत। आताच शिमगा येतोय, त्याच्यामुळे जाण्याचा प्रवास सुरू होतोय आणि बरोबर मोक्यावरच आपले आदरणीय परिवहन मंत्री, धाराशिवचे पालकमंत्री आणि मीराभाईंचे संपर्क प्रमुख आमदार आमचे आदरणीय सरनाईक साहेब यांनी खूप चांगली मीरा भाईंदरसाठी सोय केलेली आहे। आणि जवळजवळ ही गाडी करोनापासून जी बंद होती ती सुरू करण्यात आली आहे। त्याच्यामुळे कोकणवासीय खूप आनंदात आहे। आणि अशी गोष्ट सांगायची म्हटल्यावर की सरनाईक साहेबांनी जे पद किंवा जी कोणतीही गोष्ट त्यांनी हातात घेतली किंवा त्यांनी जी डोक्यात घेतली ते म्हणजे सर्वतोपरी पूर्ण केलेली आहे। मग ते कोणतेही विषय असो, मेट्रो असो, आता ही आमची लाल परी आहे आणि ती लाल परी उडण्याच्याच मार्गावर आहे।